मी सध्या आता उभा आहे SRA बिल्डिंग, म्हणजे ही नाना पेठेतली बिल्डिंग आहे आणि ह्याला पत्र्याची चाळ म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये घरकुल योजना आहे. SRAच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनानं गोरगरिबांना एक SRAची व्यवस्था करून दिलेली असते आणि ते काम जातं विकासाकडं. आणि विकास काय करतं की बिल्डिंग्स बांधून देतात आणि त्याच्या मग बिल्डिंग एकदा बांधून दिली, चावी त्यांच्या ताब्यात दिली की मला वाटतं विकासाचं काम काय राहतं की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आता तुम्ही ही परिस्थिती बघू शकता. इथं मला वाटतं किती घरं आहेत, इथं साधारण मला 500 ते 600 लोकांची वस्ती आहे ही पूर्ण, जर आपण SRAची बिल्डिंग बघितलं. आणि जर आपण हे हृदयविदारक चित्र जे आपण आता पाहिलं तर अक्षरशः घाणीचं साम्राज्य इथं आहे. आता आम्ही सुद्धा इथं मास्क लावून आलो होतो. आतमध्ये गेल्यानंतर हे तर काहीच नाही आहे अजून. आतमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील पत्र्याचे मतलब पोत्यामध्ये अक्षरशः घाण भरलेली आहे. आणि आजपर्यंत मला वाटतं पुण्यासारख्या सिटीमध्ये हे असं कुठं हृदयविदारक चित्र दिसलं नाही. आता पावसाळा सुरू होतोय, ह्या घाणीमध्ये इथं राहणारे सर्वसामान्य नागरिक नाना आजाराशी झुंज देत आहेत. मग ह्याला जबाबदार कोण? प्रशासन, विकासक, महापालिकेचे कर्मचारी, घनकचरा विभाग का इथल्या जनतेनं निवडून दिलेला नगरसेवक? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ह्याला वाचा फोडण्यासाठी जसं म्हणतो आपण पुणे तिथे काय उणे, म्हणूनच आम्ही आता आलोय टाइम्स ऑफ पुणेच्या माध्यमातून ही पाहणी करण्यासाठी. आणि हे बघितल्यानंतर खरंच हृदयविदारक चित्र आहे. या व्हिडिओबद्दल तुम्ही काय बोलताय खाली कमेंट्समध्ये कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.